तर बेस्ट टाइम टू विजिट जर बोलायचं झालं तर डेफिनेटली रेंजमध्ये पावसाळ्यात तुम्ही येऊ शकता जून जुलै ऑगस्टमध्ये. त्यानंतर हिवाळाही खूप उत्तम असा ऋतू आहे जिथे तुम्ही गड किल्ल्यांना भेट देऊ शकता. पावसाळ्यात बारीक 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 पाऊस असतो, धुकं असतात, ढग असतात, हिरवळ झालेली असते आणि हिवाळ्यात फक्त हिरवळ मिळेल, पाऊस नाही मिळणार. हॅलो गाईज, वेलकम टू मुसाफिर कपल. आज आम्ही आलो आहे कोरीगड फोर्टला आणि जनरली आम्ही विकेंडला यायचं ट्राय करायचो, पण एवढी गर्दी असते त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की वीकमधनं एक दिवस, स्पेशली मंडे टू फ्रायडेमध्ये एक दिवस ट्रेकिंगसाठी काढायचं. आणि आज फ्रायडे, आम्ही आज कोरीगडला आलो आहे. सो लेट्स एक्सप्लोर. जय शिवराय. तर कोरीगडची एकूण एक माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे आणि वीकडेजमध्ये प्लॅन करायचा ट्राय करा, कारण बकऱ्यांसारखे एकामागे एक चालायला लागते नाही तर. चला. पुण्यापासून कोरीगडला येताना तुम्हाला भरपूर टुरिस्ट डेस्टिनेशन्स कव्हर करता येतील. जेव्हा तुम्ही लोणावळ्यात एंटर करता त्यावेळेला पहिला येतो टाटा डॅम. टाटा डॅम म्हणजे प्रचंड भरपूर अथांग असं तलाव आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला मोठे डोंगर असल्यामुळे त्याच्यावरनं मल्टिपल धबधबेच वाहतात आणि तो सीन एकदम खूप छान बघण्यासारखा असतो. त्याच्यानंतर तुम्ही पुढे आलात तर भुशी डॅम. भुशी डॅम तर सर्वात फेमस आहे, तुम्हाला तर काही त्याची सांगायची गरजच नाही. त्यानंतर पुढे आलात तर लायन्स किंवा टायगर पॉईंट असं म्हटलं जातं त्या पॉईंटला. तिथे तर इतका छान व्ह्यू येतो, ढग पूर्णपणे जमिनीवरती आलेले असतात, आपण ढगातनं चाललोय अशी भावना येते. आणि तिथून पुढे आलात तर कोरीगड लागतो. तर कोरी म्हणजे कोळी समाजातील एक पोटजमात. तर कोळी समाजाचं या एरियाशी एक जुनं नातं आहे, त्यामुळे या किल्ल्याचं नाव कोरीगड किंवा कोराईगड असं पडलं. तर या किल्ल्याला शहागड आणि कुंवारीगड असेही म्हणलं जातं. तर कोरीगडला पोचायचं कसं? तर पुणे असू दे किंवा मुंबई असू दे, लोणावळ्याची ट्रेन पकडायची, त्यानंतर लोणावळ्याला उतरल्यानंतर पेठ शहापूरची बस पकडायची आणि तुम्ही पोचणार मग कोरीगडच्या पायथ्याशी. तर पेठ शहापूरला उतरायचं हे लक्षात ठेवा. सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत तुम्हाला बस मिळेल पेठ शहापूरला यायला फ्रॉम लोणावळा बस स्टँड. तर रिटर्न जाताना पण अंदाजे 3 वाजता दुपारी असते बस, पण आता टायमिंग्स वगैरे काही चेंज झाले असतील तर विचारपूस करून या. आणि स्वतःची गाडी असेल तर वेल अँड गुड. जर तुम्हाला ट्रेक डिफिकल्टीबद्दल बोलायचं असेल तर हा एकदम इझी ट्रेक आहे. फॅमिलीसोबत येऊ शकता, फ्रेंड्ससोबत येऊ शकता. हार्डली 400-500 पायऱ्यात तुम्ही गड चढवू शकता. आणि जर रील्स, व्हिडिओज, फोटोज करत जायचं असेल तर 1-1.5 तास पकडून चला. जनरली ना इकडे असे 2-2 रस्ते दिसतात, पण दगडांवरती लक्ष ठेवा ज्याच्यावरती ॲरो केलेला असतो. जिकडे ॲरो जातोय तो खरा रस्ता आहे. काम. आत्ता होते ट्रेकची खरी सुरुवात. कोरीगड किल्ला. तर हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारामध्ये येतो. या किल्ल्याची उंची 929 मीटर एवढी आहे. तर स्वराज्यामध्ये हा किल्ल्याचा समावेश 1647 साली झाला. तर जस्ट आपण किल्ल्याच्या पायथ्याशी चाललोय, तर बाकीचा प्रवास आता चालू होतोय. मुळशी धरणाच्या पश्चिमेला लोणावळा आणि पाली यांच्या दरम्यान सवाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरबारस मावळ हा प्रदेश आहे. या मावळातील किल्ले पाहण्यासाठी 3 ते 4 दिवसाचा अवधी लागतो. कोरीगड, घनगड, सुधागड आणि सरसगड असे अनेक सुंदर ट्रेक या भागात करता येतात. पावसाळा आणि हिवाळा ह्या ट्रेकसाठी सर्वात उत्तम. तर ही आहे 2 खांबावर तोललेली गुहा आणि त्याला लागूनच आहे दगडात कोरलेली गणेश मूर्ती आणि छोटस मंदिर. अचानक एवढा जोराचा पाऊस झाला, आता केव्ज मध्ये जायची वेळ आलेली आहे.
काही पायऱ्या चढून गेल्यानंतर कातळात कोरलेले हे पाण्याचं टाका आहे. तिथे वरती पोहोचायचंय, तो आहे कडा. आणि आता फक्त 100 पायऱ्या राहिल्यात. लेट्स गो. गुहा आणि टाके पाहिल्यानंतर पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या गणेश दरवाजाजवळ पोहोचतो. शिवरायांच्या कोरीगड किल्ल्यावर आपले सहर्ष स्वागत आहे. हा पूर्वाभिमुख गोमुखी दरवाजा 4 बुरुजांनी संरक्षित आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. देवड्यांच्या पुढे वाट काटकोनात वळते आणि येथे असलेला किल्ल्याचा दुसरा दरवाजा आज थोडा जीर्ण अवस्थेत आहे. गणेश दरवाजातून वर आल्यावर समोरच महादेवाचे मंदिर दिसते. या मंदिराच्या अंगणात 4 ओतीव तोफा ठेवल्या आहेत. मंदिराच्या मागे तलाव आहे. तलावाजवळ वाड्यांचे अवशेष आढळतात. या तलावाच्या बाजूने तटबंदी लगत पुढे दक्षिणेकडे गेल्यावर एक चौथऱ्यावर उभारलेले लक्ष्मी तोफ पाहायला मिळते. या तोफेच्या पुढे गडाची अधिष्ठात्री देवता कोराई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. कोराई देवीची मूर्ती साधारण 4 फूट इतकी आहे. हा किल्ला याच्या सुस्थितीत असलेल्या तटबंदीसाठी फेमस आहे. या गडाला साधारणतः 1.5 किलोमीटर लांबीची तटबंदी आहे. तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरी मारता येते. तटबंदीत जागोजागी जंगे आणि बुरुज आहेत. तर हा होता आमचा कोरीगडचा अनुभव. अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण, जिथे भेट दिल्यावरती आपल्या शिवरायांची महती कळते आणि आयुष्यात जगायला उभारीही मिळते. तुम्हाला आमचा हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच ऐतिहासिक ठिकाणांची माहिती घेऊन भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये. तोपर्यंत कीप ट्रॅव्हलिंग.